कोरोना महामारीनंतर चित्रपट निर्माता यांच्याकडे शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे। त्यामुळे सर्व निर्माता आर्थिक अडचणीत आले असून शासनाने याकडे लक्ष देऊन मराठी चित्रपट योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने कोल्हापुरात पत्रकार परिषदेत मागणी करण्यात आली। अनुदान योजनेत 10 लाख रुपयांऐवजी 20 लाख रुपये अनुदान मिळावे अशी आमची मागणी असून आणखी एक दर्जा वाढवून प्रत्येक चित्रपटास कमीत कमी 10 लाख रुपये अनुदान द्यावे। यामुळे ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांना व्यवसाय करण्यास मदत होईल असेही सांगण्यात आले। कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने निर्मात्यांच्या वतीने सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांच्या वतीने एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे। त्याचं कारण असं की आपण गेल्या सरकारमध्ये काही GR करून घेतले, त्यात मराठी चित्रपटांना जे अनुदान मिळतं, जे अपात्र सिनेमा झाले होते त्यातल्या 23 लोकांना त्यांनी पुन्हा पात्र करून अनुदान दिलं। परंतु आमची मागणी आहे की करोना काळामध्ये 2019 पासून तर डिसेंबर 2022 पर्यंत जेवढे सिनेमा सबसिडीसाठी सबमिट केलेले ते सर्वांना सरसकट अपात्र झाले असतील तरीसुद्धा त्यांना कमीत कमी 20 लाख रुपये सबसिडी देण्यात यावी। तर तो सुद्धा विषय आमचा 4 सप्टेंबरला मंत्र्यांबरोबर मीटिंग झाली, अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग झाली, बैठकच झाली होती। त्या बैठकीत निर्णय झालेला आहे की या सर्वांना आपण सबसिडी देऊ। तर येणाऱ्या सरकारने ताबडतोब ती सबसिडी आम्हाला द्यावी अशासाठी आमची पूर्वतयारी म्हणून मागणी आहे की जे झालेले बैठकीत जो निर्णय झाला त्याचा तुम्ही ताबडतोब आदेश काढावा, म्हणजे सर्व निर्मात्यांना सबसिडी मिळून जाईल। नवीन वर्षाची भेट मिळेल, लाडका भाऊ असा लाडका निर्माता अशी योजना करून ते सर्वांना सबसिडी देण्यात यावी। कारण की करोना काळात सर्व क्षेत्रातील लोकांना म्हणजे कलाकारांना, तंत्रज्ञांना सगळ्यांना मदत झाली, पण फक्त निर्माताच एकटा खूप नुकसानीत गेला। त्यामुळं याचे आणि ते सर्वांनी मान्यही केलं आहे आणि ते मान्य झाल्यामुळं ही सबसिडी मिळावी अशी आमची मागणी आहे। आणि दुसरे वगैरे विषय आहेत। पुन्हा आपण निर्मात्यांसाठी जे थिएटरचे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा आमचा सगळ्यात मोठा विषय आहे, तो सोडवणं हेच आमचं काम आहे। आणि निर्मात्यांचे प्रश्न मांडायचे म्हणल्यानंतर एकमेव एक संस्था आहे जी मराठी निर्मात्यांसाठी भांडते किंवा भांडून त्यांचे प्रश्न सोडवलेत आणि त्याचा रिझल्ट पण दिलेला आहे। आणि रिझल्ट आणि बऱ्याच गोष्टी ते शासन मध्यस्थी असलं तर लवकर सुटतात। आता आम्ही मल्टीप्लेक्स जे मिळत नाहीत त्याचाही प्रश्न सोडवतो आहे, तो सुद्धा म्हणजे त्या शेवटच्या स्टेजलाच आहे। तो प्रश्न सुटला म्हणजे बऱ्याच लोकांना थिएटरला सिनेमा लावता येईल आणि निर्मात्यांना 100% त्या थिएटरपासून जर सिनेमा चांगला असेल तर उत्पन्न मिळेल। तर हा एक प्रश्न सोडणार आहे। नवीन सरकार आलं तर त्या 6 महिन्याच्या आत तो सगळा विषय क्लिअर झालेला असेल। आम्ही आता एक नव्याने जो आत्तापर्यंत कोणीही कधीही विषय घेतलेला नाही की मराठी सिनेमा असो किंवा कुठलेही सिनेमाचे लेखक आहेत, गीतकार आहेत, यांना साहित्यिकाचा दर्जा द्यावा। यांना साहित्यिक कोणी मानत नाही, साहित्यिक मानत नाही। एवढं चांगलं करतात, लेखकांच्याच प्रमाणे लेखकही लिखाण करतो पण त्यांना लेखक मानलं जात नाही, साहित्यिक मानलं जात नाही। तर आम्ही म्हणतो की त्यांना साहित्यिकाचा दर्जा मिळाला तर त्यांचे वेगळे काही प्रश्न आहेत ते सुद्धा सुटले जातील।